नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये. गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर कांदा बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात चढउतार होत आहे. आता 11 मे पासून कांदा बाजारावर तेजीत येणार का? काय आहे सविस्तर अपडेट आणि सध्या कांद्याला किती बाजार मिळत आहे? सर्वोत्तम दर जर बघितला तर पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये ₹2100 बाजार आजच्या मितीला उन्हाळी कांदा असेल, लाल कांदा असेल. गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर कोणती महत्त्वाची घटक आहे? प्रतिकूल हवामान असेल, त्याजवळ साठवणुकीचा अभाव, सरकारी धोरणं, या सर्वांच्या परिस्थितीमुळे आता कांदा बाजार किती वाढणार हे बघणं गरजेचं आहे. गेल्या काही दिवसाचा आपण जर विचार केला तर कांदा बाजाराचा वाढता आलेख आपल्याला आता इथून पुढे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसामध्ये आपण बघितलं फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये व्यापारासाठी अनुकूल घटक होते. ते घटक पुरेसे नसल्यामुळे तेजी व्यापारामध्ये नव्हती. परंतु आता व्यापार मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यामुळे बाहेरच्या देशांना कांदा निर्यात सुद्धा वाढलेली आहे. याचा परिणाम कसा देशातील कांद्यावरती होणार आहे? राज्यामध्ये महाराष्ट्रात महत्त्वाची बाजार समिती जी आहे पिंपळगाव बसवत असेल, लासलगाव असेल, अमरावती असेल, नागपूर असेल, संगमेर, अहिल्यानगर असेल, पारनेर असेल, जुन्नर, नारायणगाव असेल. सध्याचा दर जो आहे ₹15 ते ₹20 प्रति किलो सरासरी दर आपल्याला राज्यात सर्व ठिकाणी पाहायला मिळत आहे. मग आता इथून पुढचा 10 मे नंतरचा बाजारभाव कसा असणार आहे हे बघणं गरजेचं आहे. बाजारभाव वाढीसाठी कोणते असे महत्त्वाचे घटक असणार आहे, याविषयीचा सविस्तर अपडेट घेऊन आपण आलेलो आहे. सुरुवातीला कांदा बाजारभाव, सोयाबीन बाजारभाव, तूर बाजारभाव, टोमॅटो बाजारभाव या सर्वांचं सविस्तर विश्लेषण जर आपल्याला रोजच्या रोज बघायचं असेल तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. कांदा बाजारभाव हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. कारण का पूर्ण 6 महिन्याचं पीक हे कांद्याचं असतं. मग साठवणूक करायची, विकायचं, पावसाचं धोरण आहे, पावसापासून बचावात्मक सुविधा कोणत्या-कोणत्या आपल्याकडे आहे, या सर्वाचा घटक यांचा विचार करून आपल्याला कांदा साठवणूक करावी लागते. परंतु कांदा साठवून पण कांदा हा जर दिवाळीपर्यंत बाजारावर वाढला नाही, तर 6 महिने कांदा सांभाळायला मोठ्या प्रमाणात कष्ट आहे. कारण चाळीची रचना असेल, चाळीचा मेंटेनन्स असेल, त्याचप्रमाणे बारदानाची सुव्यवस्था असेल, पावसा-पाण्यापासून जे साठवणुकीसाठी कागद असेल, या सर्वाचा विचार करून शेतकऱ्यांनी साठवणुकीचा विचार करावा. किंवा आता जर कांदा आपला झाला असेल, तर 8-15 दिवसात निर्णय घेऊन कांदा विकणे हा एक मोठा पर्याय आपल्याकडे आहे. कारण गेल्या वर्षी कांदा साठवून सुद्धा बाजारावर वाढलेला नव्हता. मग आता बाजारावर वाढणार का? तर उत्तर आहे थोडक्यात ₹5 ते ₹10 पर्यंत कांदा बाजार वाढू शकतो. जो ₹15 चा बाजार आहे, हा ₹20 ते ₹25 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. कारण का बाहेरच्या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे कांदा स्टॉक करताना आपल्याला बाहेरचे देश दिसत आहे. मग कांदा बाहेरच्या देशात जो आपला जातो, दुबई असेल, बांगलादेश असेल, श्रीलंका असेल, म्यानमार असेल, या सर्व देशांमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा जात असतो. मग हा कांदा त्या ठिकाणी जर चांगला विकला गेला, तर देशांतर्गत कांद्याला मागणी वाढून कांदा हा चांगल्या प्रमाणात बाजारात मिळत आहे. आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं? देशांतर्गत कांदा किती रुपयाला आहे आणि बाहेरच्या देशातून मागणी आल्यानंतर कांदा किती बाजारावर वाढेल? ही सविस्तर अपडेट आपल्याला कशी वाटली कमेंट करून कळवा. कांदा बाजारभाव हा पूर्णपणे आता निर्यातीवर आणि देशांतर्गत मागणीवरती अवलंबून आहे. गेल्या काही दिवसामध्ये इलेक्शनचा काळ असल्यामुळे सरकारने कांद्याचे दर दाबल्याचा तज्ञांचा विचार आहे. आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं कमेंट करून कळवा. अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.